नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत कैरीचे पनीर. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केले आहेत कैरीचा साकर आंबा. या सीझनमध्ये कैरी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आपण असे कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने सर्व करू शकतो. तर चला तर मग बघूया आजची रेसिपी. सगळ्यात आधी आपल्याला कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. कैऱ्यांना बऱ्याचदा तो सफेद चीक असतो आणि तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी कैऱ्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कॉटनच्या अशा कपड्याने ते व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला याचं जी स्मूदी आहे ती व्यवस्थित टिकण्यासाठी त्या व्यवस्थित कोरड्या होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर अशा स्टीमरमध्ये पाणी ठेवून मी त्या चाळणीवर कैऱ्या ठेवल्या आहेत आणि आता मी कैऱ्यांना 15 मिनिट वाफ देणार आहे. कैरीमध्ये अजीवनसत्व असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कैऱ्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि कैऱ्यांच्या कोलेस्ट्रॉल पातळी व्यवस्थित करण्यास मदत करतात. त्यामुळे कैऱ्यांचे असे वेगवेगळे पदार्थ आपण नक्कीच बनवायला पाहिजे. तर आपल्या कैऱ्या वाफवून झाल्या आहेत. त्यानंतर आपण याच्या साल काढून घेणार आहोत. अशा प्रकारे त्याला थोडंसं कट करून सुरीने मी त्याचे साल काढून घेतले आहे. हे गरम असतानाच आपल्याला करायचं आहे, कारण त्यामुळेच त्याचे पटापट साल निघतात आणि नंतर आपल्याला यात जो गूळ मिक्स करायचा आहे तोही पटकन विरघळण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणून मग याचा जो गर आहे कैरीचा तो आपल्याला गरम असतानाच काढायचा आहे. चमच्याच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने त्याचा गर काढून घेतला आहे आणि मग त्याची जी कोय आहे ती बाजूला केली आहे. अशा पद्धतीने सगळ्याच कैऱ्यांचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यातील कोया बाजूला करायच्या आहे. अतिशय पटकन होणारा असा हा कैरीच्या पानांची रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. सध्या लिंब खूप महाग आहेत आणि मग प्रत्येक वेळी लिंबू सरबत करण्यापेक्षा ही अशी काही ऑप्शनल आपण पेय बनवू शकतो. साधारणतः 1.5 कप तरी कैरीचा गर निघाला आहे आणि मी 1.5 कपच गूळ टाकला आहे, कारण त्या गावठी कैऱ्या होत्या आणि त्या खूपच आंबट होत्या. म्हणून मी व्यवस्थित आंबट गोड अशी चव येण्यासाठी दोन्ही सारख्याच प्रमाणात घेतलं आहे. गूळ मी किसून घातला आहे यात, म्हणजे लवकर तो विरघळेल आणि गरम असल्यामुळे तर जास्त विरघळायला वेळ लागत नाही. अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मिक्स झाल्यानंतर त्याला साधारणतः असा कलर येतो. गुळामुळे असा कलर आलेला आहे. त्यानंतर मी एक चाळणी घेऊन त्यावर ते जे काही आपण मिक्स केलेलं होतं ते आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, कारण कधीकधी गुळामध्ये बऱ्याचदा अशी काडी वगैरे निघते. त्यामुळे गरम असतानाच ते आपण मिक्स केलं आहे, म्हणून असं गाळून घेतलं तर व्यवस्थित असं मऊ अशी त्याची स्मूदी आपल्याला अशी तयार मिळते आणि सरबताला पण मग ते छान लागतं. म्हणून अशी स्मूदी तयार करून घेऊन तुम्ही काचेच्या बरणीत फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता. नंतर आपल्याला सर्व करण्यासाठी काचेच्या 2 ग्लासमध्ये आपल्याला आईस क्यूब टाकायचे आहेत आणि जी आपण कैरीची स्मूदी तयार केली आहे त्याची प्रत्येक ग्लासला मी 2 चमचे स्मूदी टाकली आहे. कैरी ही म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे कैरीचे हे असे पदार्थ आपण नक्कीच बनवू शकतो. आणि लिंबाच्या सरबताला तर हे एक ऑप्शन अतिशय छान आहे, घरच्या घरी सगळ्यांना बनवता येण्यासारखे. त्यानंतर मी काळं मीठ चिमूटभर टाकलं आहे प्रत्येकी ग्लासला. नंतर जायफळ पावडर टाकली आहे चिमूटभर.
हे तुम्ही आधी स्मूदीमध्ये मिक्स करून ठेवू शकता, पण मला ते स्टोअर करून ठेवायचं आहे म्हणून मी सरबत करता ज्यावेळेस कैरीचं पण करणार आहे त्याच वेळेस टाकणार आहे. नंतर पाणी टाकलं मी आणि मग ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी कमी वेळात होणारं कैरीचं पण आहे आणि पारंपरिक पद्धतीने आपण जर असं काही मुलांना घरातल्यांना बनवून दिलं तर त्यांनाही आवडणारं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि प्लीज जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपला कैरीचं पणाला किती छान कलर आला आहे आणि चवीलाही अतिशय छान झालं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.